ठाण्यात महायुतीचा महायुतीच्या महामेळाव्याच्या माध्यमातून महाविजय मिळवायचा आहे। उमेदवार जाहीर झाला नसतानाही जोरदार मेळावे होत आहेत, असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अबकी बार 400 पार संकल्पना पूर्तीसाठी ठाणे लोकसभा अंतर्गत ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा मेळावा मंत्री दीपक केसरकर, आमदार संजय केळकर, अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। त्यावेळी आमदार संजय केळकर बोलत होते। या मेळाव्याला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाई यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते। केंद्रातील आणि राज्यातील महायुती सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय, विविध कल्याणकारी योजना आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल याविषयी प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन संवाद साधण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला। आमदार संजय केळकर यांनी ही देश वाचवण्यासाठीची लढाई आहे, देशाला जगात पहिल्या नंबरवर न्यायचं आहे। विरोधकांकडून संविधान धोक्यात असल्याचा बागुलबुवा उभा केला जात असल्याची पोलखोल करून सावध राहण्याचं आवाहन केळकर यांनी केलं। उभाटाची पोलखोल करणार दीपक केसरकर, उठसूट खोटे कशाला बोलता, तुमच्या युवराजांचे कुठे कुठे संबंध आहेत ते जग जाहीर करू, तसेच मुख्यमंत्री पदासाठी तेव्हा तुम्ही काय काय केले तेही लवकरच महाराष्ट्रासमोर आणणार आहोत, असा इशारा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता दिला आहे। आणि सर्व मान्यवर आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघामधले खासदार अजून ठरायचे आहेत आणि आपल्या समोरच सगळे इच्छुक उमेदवार बसलेले आहेत। तर सगळ्यांनी जेवण करून जावे, पण सगळ्यांनी सावकाश जा, बाहेरही गर्दी खूप आहे। विनंती आहे जेवण बाहेरही आहे सगळ्यांनी। ज्या बाळासाहेबांच्या नावाने आम्ही आमचा पक्ष चालवतो, महाराष्ट्र ज्यांच्याकडे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यासमोर झुकून नमस्कार करतो, त्या बाळासाहेबांनी काय सांगितलेलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस बरोबर हात मिळवणी करण्याची पाळी आहे त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन, हे सांगणारे बाळासाहेब होते। ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एका केंद्रीय मंत्र्याने त्यांच्याबद्दल वाईट उच्चार काढले, त्या दिवशी बाळासाहेबांनी त्यांना मुंबई बंद केलं। त्यांच्या फोटोला चपलाचे हार मुंबईमध्ये घालण्यात आले आणि तो मंत्री त्या पदावर असेपर्यंत एकदाही मुंबईला येऊ शकले नाहीत। याला शिवसेना म्हणतात। ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरवण्याचे सर्व काही अधिकार आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि RPIचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून हा निर्णय घेणार आहेत। आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं 22 महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि आमचे RPIचे रामदास आठवले आणि इतर समविचारी पक्षांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार या महाराष्ट्राचा केलेला आहे, त्याच पद्धतीनं त्याच्या जोरावर मतं मागण्यासाठी महायुतीचा उमेदवार हे लवकरच ते चौघे जे आहेत ते बसून फायनल करतील। प्रामुख्यानं जरी उमेदवार आज आमच्या समोर नसेल तरी आमचा पक्ष जर आम्हाला कुठला विचारला सगळ्यांना तर आम्ही एकच सांगतो, तो म्हणजे आमचा पक्ष महायुती। आणि त्याचबरोबर उमेदवाराबाबतीत जर आम्हाला विचारलं तर आम्ही एकच सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार आहे, कारण त्यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून बघण्याची संधी आम्हाला सगळ्यांना परत मिळावी ही आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। ठाणे लोकसभा हा गेल्या अनेक वर्षापासून महायुतीचा गड आहे। तुम्ही 1996चा जर पहिल्या निवडणुकीचा विचार केला तर तेव्हापासून आजपर्यंत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मिळवलं आहे। किंबहुना गेल्या निवडणुकीमध्ये 4,10,000चं मताधिक्य होतं। आमचं एकच लक्ष आहे की ह्या निवडणुकीमध्ये तो 4,10,000चा जो उच्चांक आहे तो वाढवून आम्हाला 5 लाखापर्यंत किमान आमचा उमेदवार ह्या मताधिक्यानं निवडून यायला हवा, आमचं असं मत आहे। आणि त्या